महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना मासिक पाळी सुरू असल्याचा पुरावा म्हणून सॅनिटरी पॅडसह त्यांच्या संबंधित अवयवांची छायाचित्रे मागितली। पाळीचे पुरावे मागणे म्हणजे विकृत मानसिकता, सुप्रीम कोर्ट। देशभरातील अशाच घटनांचा सर्वोच्च न्यायालयाकडून उल्लेख। यूपी, गुजरात आणि महाराष्ट्रातील प्रकरणेही चर्चेत। महिलांच्या सन्मानाच्या संरक्षणासाठी कोर्टाचा पुढाकार। कामाच्या ठिकाणी स्त्री आरोग्यावरील अत्याचारांवर कठोर भूमिका। हरियाणातील महर्षी दयानंद विद्यापीठात घडलेल्या महिला सफाई कामगारांवरील अमानवी वागणुकीच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने गंभीर भूमिका घेतली असून केंद्र सरकार, हरियाणा सरकार आणि संबंधित विभागांना नोटिसा बजावून उत्तर मागितलंय। महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना मासिक पाळी सुरू असल्याचा पुरावा म्हणून सॅनिटरी पॅडसह त्यांच्या संबंधित अवयवांची छायाचित्रे मागितल्याच्या धक्कादायक घटनेनं देशभरात संताप निर्माण झालाय। न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना व न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने नोटिसा बजावताना या प्रकारातून समाजातील महिलांकडे पाहण्याची विकृत मानसिकता दिसून येते अशी कठोर टिप्पणी केली। न्यायमूर्ती नागरत्ना म्हणाल्या, काही राज्यात मासिक पाळीसाठी सुट्टी दिली जाते। सुट्टी घेण्यासाठी आता असे पुरावे मागणार का? महिलांना पाळीमुळे त्रास होत असेल तर त्या दिवसांसाठी दुसऱ्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करता आली असती। सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि याचिकाकर्ते विकास सिंग यांनी अशा घटना देशातील अनेक राज्यात घडत असल्याचे सांगत महिलांच्या गोपनीयता, सन्मान, आरोग्य आणि शारीरिक स्वायत्ततेच्या रक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावर कठोर मार्गदर्शक तत्वांची गरज असल्याचं स्पष्ट केलंय। ही याचिका कामकाजाच्या ठिकाणी तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये मासिक पाळी किंवा स्त्री आरोग्याशी संबंधित प्रकरणांमध्ये महिलांचे हक्क संरक्षित करण्यावर भर देते। या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 डिसेंबरला होणार आहे। ही घटना 26 ऑक्टोबरला उघडकीस आली, जेव्हा हरियाणाचे राज्यपाल असीम कुमार घोष विद्यापीठाच्या दौऱ्यावर येण्याआधी 4 महिला सफाई कर्मचाऱ्यांची बळजबरीने तपासणी करण्यात आली। पाळी सुरू असल्याचे कारण देत हलके काम मागितल्यावर 2 पर्यवेक्षकांनी महिलांना कपडे काढण्यास भाग पाडले आणि त्यांच्या वापरलेल्या सॅनिटरी पॅडची छायाचित्रे घेत तपासणी केली, असा महिलांचा आरोप आहे। महिलांच्या तक्रारीनंतर PGIMS पोलीस ठाण्यात 31 ऑक्टोबरला 3 आरोपींवर लैंगिक छळ, धमकी, मारहाण, सन्मानाला धक्का देणे यासह गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायदाही लागू होऊ शकतो। विद्यापीठाने 2 सुपरवायझर्सना तत्काळ निलंबित केलं असून अंतर्गत चौकशीही सुरू केली आहे। दरम्यान अशा घटनांचे हे पहिले उदाहरण नाही। 2017 मध्ये उत्तर प्रदेशात 70 मुलींना, 2020 मध्ये गुजरातमध्ये आणि 2025 मध्ये महाराष्ट्रातील एका शैक्षणिक संस्थेत विद्यार्थिनींना पाळीचे पुरावे मागण्यासाठी कपडे काढायला लावल्याचे प्रकार घडले होते। या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।